नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे. आज मी बनवणार आहे मशरूम बिर्याणी. अगदी सिंपल रेसिपी आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप जास्त मसालेदार वगैरे नाही, अगदी लहान मुलंही खाऊ शकतील आवडीने. इतकी टेस्टी अशी ही बिर्याणी आहे. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघू शकता अतिशय टेस्टी अशी, दिसायला पण छान आहे आणि चवीला तर अतिशय छान लागते. तर सर्वात आधी मशरूम घेतलेत, तर हे मी कट करून घेणार आहे. त्यानंतर वाटाणे आहेत, गाजर आहे. तर माझ्याकडे जे अवेलेबल होत्या भाज्या तर त्या वापरलेत. नाही वापरलं, फक्त मशरूमची बिर्याणी केली तरी पण चालेल, अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना आहे. तर याच्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहे, अगदी साधा मसाला आहे. तर लसूण पाकळ्या घेतलेत, त्यानंतर कोथिंबीरीचे काडे घेतलेत, आलं, हिरवी मिरची आणि तळलेला कांदा आहे तर तो घेतलाय. त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे. आता त्यानंतर एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये चिरलेले मशरूम आहे तर दोन दोन पीस मध्ये असे कट केलेत मी. त्यानंतर गाजर आहे चिरलेलं आणि वाटाणे आहेत, तर हे थोडेसे वाफवलेले होते वाटाणे. त्यानंतर दही आहे, तर ताजं आणि घट्ट दही वापरायचंय. त्यानंतर जे मसाले आहेत, पावडर मसाले, तर ते टाकणार आहे. तर सर्वात आधी चवीपुरतं मीठ, त्यानंतर मिरची पावडर घेतली, काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, हळद आणि बिर्याणी मसाला आहे 2 चमचे. त्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं होतं, पेस्ट केलेली, ते ऍड केले. कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिना आहे बारीक चिरलेला. तर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते मॅरिनेट करून घ्यायचंय आणि आपल्याला एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. तर बघू शकता. आता आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी कांदा जे तळला होता आधी, तर त्याचं जे तेल होतं तर तेच तेल मी वापरले. थोडंसंच तेल वापरले, कारण मी त्याच्यामध्ये तूप पण ऍड करणार आहे नंतर. आणि बेसिक असे खडे मसाले आहेत, त्याच्यामध्ये शहाजिरा आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, मिरा आहे, तमालपत्र आहे, स्टारफूल आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या आहेत तर त्या पण टाकलेत. हिरवी वेलची आहे, तर ती थोडीशी परतून घेतली सर्व. आणि त्यानंतर तांदूळ होते, तर तांदूळ सुद्धा मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यानंतर त्याचं पाणी काढून घेतलंय आणि ते तांदूळ पण थोडेसे परतून घेणार आहे. आणि त्यानंतर पाणी, गरम केलेलं पाणी आहे तर ते ऍड करतेय आणि थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस टाकलाय आणि वरून थोडंसं मिक्स करून घेतलंय. आणि त्याच्यानंतर त्यावर साधारणतः एक चमचाभर तूप टाकणार आहे. तुपामुळे फ्लेवर खूप छान येतो. आणि भात शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक भांड्यामध्ये जे मिश्रण आपण बनवलं होतं तर ते ऍड करून घेतलंय. याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून त्यामध्ये बटर टाकणार आहे, साधारणतः एक 2 चमचे इतकं बटर ऍड करणार आहे. आणि हे जे आहे मिश्रण, तर त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. तर ते भांडं होतं त्याच्यामध्ये थोडं मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मग मी ते कढईमध्ये काढलं. तर बघू शकता तुम्ही, आपले मिश्रण आहे ते तयार झाले. आणि त्यानंतर अगदी शेवटी मी पनीर आहे तर ते किसून टाकलंय आणि ते थोडंसं मिक्स करून घेतलंय एक 2-3 मिनिटासाठी. आणि टेस्टी असा जे मसाला आहे आपला तर तो तयार आहे. आता लेअर देऊन घेणार आहे. तर त्यासाठी कुकरमध्ये तूप आहे तर ते मेल्ट करून घेतलंय. त्यानंतर त्यावर मी राईस आहे तर त्याचं लेअर देणार आहे. जर खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही तयार झाल्यानंतर काढले तरी पण चालतील. आणि राईसचं लेअर झालं की जे मसाला बनवला होता मशरूमचं तर त्याचं लेअर देणार आहे. त्यानंतर त्यावर पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जो तळलेला कांदा आहे तर तो ऍड करणार आहे. तर मी 2 लेअर देणार आहे भाजीचे. त्यानंतर मी परत एकदा राईसचं लेअर आणि त्यानंतर मसाल्याचं जे लेअर आहे तर ते देणार आहे, अगदी सेम त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा आहे तो ऍड करून, आणि सर्वात शेवटचं जे लेअर आहे तर ते राईसचं आहे
आणि त्यानंतर त्यावर सेम कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा. तर एक 15 मिनिट आपल्याला ते 15 ते 20 मिनिट आपल्याला बारीक गॅसवर त्याला वाफ देऊन घ्यायची आणि झटपट टेस्टी अशी बिर्याणी तयार झाली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी नक्की करा. धन्यवाद.